कॅमेरा झूम करतो थोडंसं पुढं. वगैरे झालंय. बरं, माझा आवाज येतोय का मित्रांनो सगळ्यांना? मी दिसतोय सगळ्यांना? माझा आवाज येतोय का? ठीक आहे, ओके. आता आपण एक 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 स्टेप बाय स्टेप हे प्रश्न पाहूया, याची उत्तरं काय आहेत. तर पहिला प्रश्न आहे तुमचा, प्रश्नपत्रिका क्रमांक डी आहे. म्हणजे इथे हा जो सेट क्रमांक आहे तो डी आहे, लक्षात ठेवा. डी सेटची प्रश्नपत्रिका मी सोडवतोय. तुम्ही नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही प्रश्न कोणकोणते पुन्हा करून घ्या. मी फक्त पॅसेजचे प्रश्न सांगणार नाही याच्यामध्ये, कारण पॅसेजमध्ये आयोगाला काय अपेक्षित असतं याच्यात बऱ्याचदा अंदाज लागत नाही. इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण प्रश्नपत्रिका सांगतोय. हा एक माझा अंदाज आहे, त्याच्यामुळं लगेच तिकडे एखादं जर समजा माझ्याकडून चुकून जर दुसरं एखादं उत्तर वाटलं आणि तुम्हाला जर वेगळंच वाटत असलं तर लगेच तिकडं 5-50 कमेंट करून रिकाम व्हायचं नाही. मी काय सांगतो ते ऐकून घ्यायचं, ठीक आहे? कारण मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि अनुभवाने पण मोठा आहे, ठीक आहे? त्याच्यामुळे तुम्हाला जरी काही माहिती असलं तर तुम्ही लगेच मला हे नाही करायचं की हेच झालं तेच झालं. ते कधी कधी काय असतं की अनावधानाने एखादी चूक होत असते. ओके, ठीक आहे. आता पहा, वारुळ परिसरात धर्मबाबा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते, परंतु त्यांच्या पोटी मात्र मुरलीधर हा अत्यंत मूर्ख असा मुलगा जन्माला होता. आता अत्यंत मूर्ख म्हणजे काय, तर या ठिकाणी आकलेचा खंदक आहे 2 नंबरचा, बाकी विषयच नाही. काही ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम ॲक्युरेट आहे, लक्षात ठेवा. माझी तब्येत नव्हती बरोबर. आता लेक्चर शूट करण्यासाठी मी आधी दवाखान्यात गेलो आणि नंतर लेक्चर शूट करतोय, कारण माझी तब्येत 1-8 आठवड्यापासून मला लंग्स इन्फेक्शन झाले, त्याच्यामुळे मला बोलता सुद्धा येत नाही, म्हणून मी लेक्चर घेतलेले नाही. तर सोमवारपासून मी सुरू करणार आहे सगळे लेक्चर परत पुढं. आणि कदम सर लेक्चर घेत आहेत करंटचं, जरा लाभ घ्या त्या गोष्टीचा. कदम सर लेक्चर घेतात करंटचं, त्यानंतर इकॉनॉमिक्सचे पण लेक्चर सुरू होत आहेत आणि हिस्ट्रीचे आणि जॉग्राफीचे पण सुरू होत आहेत. तर या सगळ्या तर ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आता हे लेक्चर घेण्यासाठी सुद्धा मला अगोदर हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि नंतर मग मी हे लेक्चर घेतोय, ठीक आहे? संयोजन म्हणजे काय? आता संयोजन याचा अर्थ होतो एकत्रीकरण, जोडणे, सांधणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी सांधा, मिलाफ आणि जोड ह्या 3 गोष्टी येतात. ए, सी आणि डी उत्तर तुमचं आहे त्याच्यातलं. ए, सी आणि डी हे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजे टिंबटिंब होय. हा मागच्या परीक्षेतला ॲज इट इज विचारलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे बाकी विषयच नाही इथं काही. मागच्या परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारला, याला पदपरिस्फोट असं म्हणतात. व्याकरण चालवणे ह्याला पर्याय नाव आहे. व्याकरण चालवणे म्हणजेच पदपरिस्फोट, ठीक आहे? लागवी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, तर लागवी म्हणजे आर्जवी, लढीवाळ आणि प्रेमळ. जो आकर्षित करतो तो लागवी असतो, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्याला एखाद्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटतं तर तो व्यक्ती लागवी असतो. मग तो आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम पण वाटतं, हवा असा वाटणारा घटक असतो. पण लंपट हा त्याच्यामध्ये बसणारा घटक नाही, लक्षात ठेवा, लंपट. आता पुढचा प्रश्न आहे याच्यानंतरचा, तो म्हणजे पुढचं ओपन झालं ते 5 नंबर. लागवी याला लंपट नाही. भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता भावकर्तरी प्रयोग म्हणजेच काय, सांजावले, गडगडते, मळमळते, हळहळते, धडधडते, लकलकते वगैरे काय 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 क्रियापद भरपूर असतात. ते म्हणजे याला करता नाही, क्रियेचा भावच करताय, त्याचे तुमचं हे उत्तर. त्याच्यामुळे इथं आकांक्षा उत्तम गाणे गाते बिलकुल नाही. आकांक्षा वडिलांनी आयस बनवले बिलकुल नाही. सांजावले हे उत्तर आहे. आकांक्षाला घरी जाण्यापूर्वी सांजावले तुमचं 3 नंबरचं उत्तर आहे. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तर 3 नंबरचं उत्तर लक्षात ठेवा, याचं उत्तर 3 नंबरचं आहे.
त्यानंतर एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे त्याला काय म्हणतात सांगा? भाषांतर म्हणतात. भाषांतर म्हणजे काय? एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाणे याला भाषांतर असं म्हणतात. आता पुढचा मुद्दा आहे. तर त्याच्यानंतर पुढची स्लाइड आहे आपली. सुपीक शब्दासाठी विरुद्धार्थी नसलेले शब्द. आता सुपीक शब्दासाठी विरुद्धार्थी कोणकोणते शब्द येतं? तर नापीक आहे, ओसाड आहे, वैरण आहे. मग या ठिकाणी नापीक, ओसाड, वैरण आहे आणि सुबत्ता नाही हा शब्द याच्यातला गटात बसत नाही. मग गटात बसत नाही तर हा प्रश्न सुबत्ता तुमचा. सुपीकला विरुद्धार्थी शब्द सुबत्ता नाही, कारण सुपीक आणि सुबत्ता दोन्ही पण समानार्थी शब्द येतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी सांगा. आता इथं विसंवादी, संवादी, वियोगी, योगी, विश्वास, श्वास आणि विनाश आणि नाश. विरोधार्थी व्यक्त करणे हे तर नाही आहे बिलकुल. विश्वास आणि श्वास हे पण नाही. तर मग आता तुमच्या व्याच्यात जर सी आणि डी नाही आहे तर सी आणि डी नसणारे उत्तर जे येतं ते तुमचे बिलकुल नाही येतं. मग या ठिकाणी सी नाही, या ठिकाणी डी नाही, इथं 4 पण होऊ शकत नाही. मग या ठिकाणी तुमचं उत्तर याचं उत्तर फक्त येईल, लक्षात ठेवा. वियोगी आणि योगी हे पण येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक विसंवादी आणि संवादी फक्त ए नंबरचं उत्तर आहे तुमचं. आणि आय थिंक हा प्रश्न मागच्या परीक्षेत विचारलेला आहे. हा प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. एक 2 मिनिट फक्त. आता दिसेल. ठीक आहे. सुपीक शब्दासाठी विरुद्धार्थी नसलेला शब्द आहे. शब्दाचा अचूक पर्याय सुबत्ता आहे, कारण हे तिन्ही त्याला समानार्थी शब्द येतात. आणि हा प्रश्न ऍक्च्युअली विचारलाय हे ए नंबरचं उत्तर आहे त्याचं. योगी आणि वियोगी हे शब्द नाहीत त्याचे. तर हा कॉपी झालेला प्रश्न, लक्षात ठेवा. केलं झूम केलं, झूम आउट केलंय. ठीक आहे. हसरे फुल या उदाहरणातील हसरे हा विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर हस धातू, याच्यामध्ये हस धातू आहे, धातूसाठी विशेषण. आधिपती, अपमान, निरोगी या शब्दांचा प्रकार सांगा. तर हे उपसर्ग साधित शब्द येतं. ब नंबरचं उत्तर आहे फक्त तुमचं. उपसर्ग साधित शब्द येतं. याला शब्द साधित म्हणू नका. शब्दाला प्रत्यय जोडला की मग शब्द साधित असतं. शब्दाला प्रत्यय जोडल्यानंतर आधी जोडत नाही, लक्षात ठेवा. ते त्याला शब्द साधित म्हणाल तुम्ही, नाही तर एखादं डोकं लावेल की हे त्याचे उत्तर येते नाही. उपसर्ग आहेत फक्त. या शब्दांना जोडलेले फक्त एक मिनिट. आता दिसतं का? आता दिसतंय का मला सांगा? आता दिसतंय का? आता दिसतंय का मला सांगा? ठीक आहे. मग आता इथं सुपीक शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय सुबत्ता आहे. विरुद्धार्थ व्यक्त करणारी जोडीमध्ये विसंवादी, संवादी ही जोडी विरुद्धार्थी आहे. वियोगी, योगी नाही आहे. विनाशी, नाश नाही आहे. आणि विश्वास आणि श्वास हे पण नाही. उत्तर क्रमांक फक्त 1 आहे. आता हसरे फुल या उदाहरणातील हसरे हा शब्द विशेषणाच्या प्रकारात कोणत्या मोडतो? तर हसरे हा शब्द हसरे हा जो शब्द आहे तर तो शब्द धातूपासून तयार केलेला आहे, म्हणून धातू साधित विशेषण. धातू साधित विशेषण. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आधिपती, अपमान, निरोगी या शब्दांचा प्रकार कोणता? आधिपती, अपमान, निरोगी हे जे शब्द येतं बाळांनो, तर हा तर आधिपती, अपमान, निरोगी शब्दांचा प्रकार कोणता आहे? तर हे शब्द उपसर्ग साधित आहेत, शब्द साधित नाहीत. कारण शब्द साधित जर म्हटलं तर तुम्हाला शब्दाला प्रत्यय जोडावा लागतो. हे उपसर्ग साधित शब्द आहेत फक्त. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार असते तेव्हा तो प्रयोग कोणता असतो? कर्मानुसार जर असेल तर कर्मानुसार जर असेल
तर त्या ठिकाणी तो शब्द असतो कर्मणी प्रयोग. ते जे उदाहरण असतं ते कर्मणी प्रयोगाचं असतं, कर्मणी प्रयोग. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हां, पाणी पाजणे याचा अर्थ काय? पाणी ग्रहण करणे, पाणी मुरणे, पाणी पडणे आणि पराभव करणे. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. तिकडे स्क्रीन समोर कर. पाणी पाजणे म्हणजेच काय करणे? पराभव करणे. या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर आहे, पाणी पाजणे, पराभव करणे. शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप अभ्यास केला. कारण दर्शक उभयनावे हे गौणत्व सूचक मध्ये मोडतं आणि गौणत्व सूचक मधलं वाक्य हे मिश्र वाक्य असतं. कोणतं? मिश्र वाक्य असतं. हे तुमचं मिश्र वाक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, नंतर आता पुढे 14. हां, आता बघा प्रश्न आहे, हसव, बसव, चालव ही उदाहरणे कोणत्या क्रियापद प्रकारातील आहेत? तर साधित मध्ये नाही येतं, कारण साधित मध्ये तर नाम, विशेषण, इतर शब्द यांच्यापासून तयार केलेली क्रियापदे असतात. तर हसव त्याला हे प्रयोजक क्रियापद आहे, लक्षात ठेवा. याचा बारकाईने विचार जर केला तर 100% प्रयोजक क्रिया आहेत. त्याला हसव, त्याला रडव, तर सिद्ध नाही येतं, कारण सिद्ध म्हणजे मूळ असतं. साधित जर म्हणलं तर नाम, विशेषण, अव्ययापासून तयार केलेली क्रियापद असतात. आणि शक्य क्रियापद नाही, हसव ते शक्य क्रियापद तर पूर्ण स्वरूपात असतं. हे डायरेक्ट हसव, बसव जर म्हणलं तर 100% प्रयोजक क्रियापद असतं. त्यांनी गेम केलाय पूर्णपणे, त्यांनी 100% गेम केलाय, या ठिकाणी ते प्रयोजक क्रियापद आहे. त्यानंतर भावाचक नामांचा अचूक पर्याय निवडा. तर फसवेगिरी, लुचेगिरी, दांडगाईन, लबाडी हे तुमचं भावाचक नामांचं गट आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली हे तर विशेष नाम आहेत. हरी, वामन, लक्ष्मण विशेष नाम आहेत. सोने, तांबे, चांदी, लोखंड पदार्थवाचक नाम आहेत. निळ्या रंगाची एक रत्न याला इंद्रनीळ असं म्हणतात, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 आहे त्याचं उत्तर इंद्रनीळ. काय? इंद्रनीळ हा प्रश्न आहे त्याचा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, अलंकार ओळखा. आणि अलंकार ओळखा, भिंत खचली, कलथून खांबा गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पारवातो, खिन्न निरस एकांत गीत गातो. एखाद्या विदारक परिस्थितीचं हुबेहूब वर्णन केले, स्वभावयुक्त अलंकार आहे. आता या ठिकाणी हा अलंकार जो आहे तर तो आहे स्वभावोक्ती, म्हणजे एखाद्या गोष्टीचं हुबेहूब वर्णन करणं याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. व्हिडिओ शेअर करा. मी इंग्लिश सहित घेतोय, मराठी आणि इंग्लिश. हे फक्त 20 मिनिटांमध्ये सगळे प्रश्न सोडून टाकले होते मी, पण मी आजारी होतो. मी आधी इंजेक्शन घेतलं, मी आधी वाफ घेतली नाकामध्ये आणि मग इकडे तुमच्यासाठी आलोय. मला 8 दिवसापासून फुफ्फुसाचं इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे मला धड बोलता पण येत नाही आणि मला सारखा ताप राहतोय. तर त्याच्यामुळं मी आज हे तुमच्यासाठी एक्सप्लेनेशन जे घेऊन आलोय त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये मी सांगितल्या या एक्सप्लेनेशनमध्ये 1-2-3 मार्कांचा फरक असेल इकडे तिकडे, बाकी नाही. ॲक्युरेट प्रश्नपत्रिका आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक पण करा. लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला. म्हणतात ना, आयत्या बेळावर नागोबा, अतिशाणा बैल रिकामा, आती तेथे माती. खूप जास्त जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिरेक जर केला तर तुमचं वाटोळं झालंच म्हणून समजायचं. पर्याय क्रमांक 3 हे तुमच्या 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा, थंडा फराळ या म्हणीचा समर्पक वापर असलेली वाक्य रचना कोणती? थंडा फराळ करणे म्हणजे काही न खाता उपाशी राहणे. मग काही न खाता उपाशी राहणे यासाठी तुम्हाला या ठिकाणी रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले, म्हणजेच त्यांना काहीच खायला दिलं नाही, हे एक उत्तर आहे. सकाराने मी थंडा फराळ करतो, बिलकुल चुकलं. म्हणजे गार झालेले पदार्थ खातो, त्याचा अर्थ असा होईल राम घरी उशिरा आल्याने. आता उशिरा आला याचा अर्थ काय? की त्याला खायला मिळालेलं नाही, हे एक उत्तर आहे त्याचं. आणि हे उत्तर नाही त्याचं. या ठिकाणी तुमचं उत्तर आहे फक्त रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपवले आणि राम घरी उशिरा आल्यामुळेच. ए आणि सी उत्तर आहे तुमचं. थंडा फराळ झाला म्हणून काय खायचा नाही, हे पण नाही.
हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रत्यक्ष खरे अर्थ येतं, म्हणून हे नाही. तुमचे ए आणि सी नंबर उत्तर बरोबर आहे, ए आणि सी. तर आता इथपर्यंत हा टॉपिक आहे. तर आता पुढचा मुद्दा आहे. आता इथं प्रश्न क्रमांक आपला 19 झालाय. तर त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे आपला 20 क्रमांकाचा. आणि 20 क्रमांकाच्या याच्यामध्ये तर तुम्हाला आता मी तोंडी वाचून दाखवतोय, तरी पण तुम्ही ते हे करू शकता. कारण याच्यात कसं आहे की दिसायला थोडासा काही प्रॉब्लेम, दिसायला जर थोडासा प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते ॲडजस्ट पण करून घ्या थोडंसं. कारण मी तोंडी पण वाचून दाखवतोय. भावकर्तृ क्रियापद नसणारे वाक्य सांगा. सांजावले, गडगडते, धडधडते, मळमळते, हळहळते, हे वाक्य सगळे असतात ते. मग याच्यामध्ये कोणकोणते येतं? सांजावले आहे, मळमळते आहे आणि उजाडले तेव्हा, हे पण आहे. आता हे फालतूपणा आहे, लक्षात ठेवा स्पष्टपणे. याच्यात हे क्रियापद नाही, हे क्रियापद आहे, पण तरी पण दिले म्हणून आहे, हे नाही. आणि हे खोटे बोलू नये, हे बोलू नये हा शब्द संयुक्त क्रियापदाचा आहे. आणि नाही हे अनियमित क्रियापद सुद्धा आहे, म्हणजे हे तुमचं त्याच्यात बसत नाही. इतपत, मुद्दाम, झन झन ही शब्दरूपे. अव्ययाची कोणती रूपे आहेत? इथं झन झन नको होतं पा, झट झट असतं तर आणखी एक चाललं असतं ते. झट झट, झन झन शब्द नको होता, काहीतरी चुकलंय, लक्षात ठेवा तिथे. आणि हे सगळे मुद्दाम हा शब्द आहे आणि इतपत हा शब्द आहे. तर हा शब्द मुद्दाम शब्दावरून रीतिवाचकमध्ये मोडतो तो प्रकार, बाकी दुसरा विषयच नाही काही. मग मुद्दाम हा शब्द आहे तर प्रकारदर्शकमध्ये तो रीतिवाचकमध्ये मोडतो, तो रीतवाचक क्रियाविशेषण हवे. त्यानंतर कुठे कुठे, दूर दूर, पुढे पुढे, हळूहळू. आता हे शब्द ॲज इट इज कॉपी झालेले. तर डबल शब्द आला की त्याला म्हणतात पूर्णाभ्यास शब्द. म्हणजे 22 नंबर जो प्रश्न आहे तुमचा, आपण पाहतोय प्रश्नपत्रिका क्रमांक सेट डी. आणि सेट डी मध्ये जे असतील तर याचं हे तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला मी वाचून पण दाखवतोय, तुम्हाला ते कळून जाईल इथं. मग या ठिकाणी हा पूर्णाभ्यास शब्द आहे. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे 22 नंतर. आता पुढचा 23वा प्रश्न आहे इथे. 23वा प्रश्न, राजूला भूक लागली, तो इतरांच्या आधी जेवला. या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा. आता लेकरांनो, ज्या ठिकाणी उभय नव्हे नाही ते तुमचं केवळ वाक्य नाहीच आहे. मग प्रत्यय जोडला की केवळ वाक्य असतं. अशा प्रश्नाचं उत्तर एका सेकंदात निघतं. मग याला जिथं प्रत्यय तिथं केवळ वाक्य आहे तुमचं. इथं तुमच्या जर पाहिला तर इथं म्हणून आहे, इथं म्हणून आहे, जेवला कारण, इथं पण कारण आहे. मग या ठिकाणी म्हणून आणि कारण जर विचारलं तर हे तुमची केवळ वाक्य होऊ शकत नाही. या ठिकाणी प्रत्यय जोडलाय, तुमचं बी नंबरचं वाक्य फक्त. तुमचं बी उत्तर बरोबर आहे. आणि हा प्रश्न मागच्या परीक्षेतला कॉपी झालाय मागच्या परीक्षेतला कॉपी झालाय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते येतं. आता बहुव्रीही समासाचे उदाहरण विचार केला तर या ठिकाणी उत्तर आहे चक्रपाणी आणि अनंग. नाही अंग ज्याला तो अनंग. आणि हा शब्द ईश्वरासाठी सुद्धा वापरतात आणि आकाशासाठी सुद्धा शब्द वापरतात. तो ज्याला अंगच नाही, आकाश हा शब्द सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि अनंग म्हणजे शरीरविरहित असणारा. तर तो ईश्वर, आकाश या भरपूर घटकांसाठी येतो. तर पहिला पर्याय आहे तुमचा. तर या ठिकाणी इथपर्यंत आता 24 नंबरचे प्रश्न आले आपला. तर 24 नंबरच्या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न आहे आता आपला 25 नंबरचा. आणि 25 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचे एकच मिनिट फक्त. एक मिनिट फक्त वाट पहा. आता 25 नंबरचा प्रश्न आहे. तर 25 नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी पहा, आज रात्री शेवटचा खेळ होईल. हे वाक्य प्रश्नार्थक, हे वाक्य प्रश्नार्थक नकारार्थी भविष्यकाळात कसे होईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट, इथं नकारदर्शक वाक्य कोणकोणते द्या आधी शोधा. नकारदर्शक वाक्य याच्यामध्ये आहे पहिलं हे आणि हे तुमचं येऊ शकत नाही. आज रात्रीचा शेवटचा खेळ होईल का, आज रात्री शेवटचा खेळ नाही का, आणि आज रात्री शेवटचा खेळ होणार का. आता होणार हा भविष्यकाळातला शब्द आहे, हा एक आहे. आणि त्याच्यानंतर आज रात्री शेवटचा खेळ होईल का, इथं निगेटिव्ह नाही आहे शब्द. आज रात्री शेवटचा खेळ होईलच असे नाही. आता या ठिकाणी
हे जे वाक्य आहे आज रात्री शेवटचा खेळ होईलच असे नाही, तर हा प्रश्नच नाही आहे. पहिली गोष्ट त्यांनी विचारले प्रश्नार्थक वाक्य पाहिजे, म्हणजे तुमचं उत्तर आहे आज रात्री शेवटचा खेळ नाही का. आता प्रश्न क्रमांक जो अ आहे, आता 25 नंबर जो प्रश्न आहे, या 25 नंबरच्या प्रश्नामध्ये याचं जे उत्तर आहे ते फक्त ए नंबरचं बरोबर आहे तुमचं. मग आज रात्री शेवटचा खेळ नाही का हा जो शब्द आहे तर हा भविष्यकाळात नाही, म्हणून पहिला क्रमांक 1 नंबरचं उत्तर आहे तुमचं फक्त. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे 26 नंबरचा. पुढे दिलेल्या पर्यायी उत्तरातून पत्रलेखनाचे वैशिष्ट्य असलेले पर्याय निवडा. दिलेल्या विचाराला अनुसरून साधक बाधक विचार मांडणे. साधक बाधक विचार निबंधात असतात, लक्षात ठेवा. तुम्ही पत्रलेखनात साधक बाधक विचार नसतात. योग्य व निवडक विचारांच्या आकर्षक सुसंगत रीतीने मांडणी करणे, ते सुद्धा कशाचे असतात, ते निबंधाचे विषय असतात सगळे. उगीच पाला न लावता आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा उल्लेख करणे आणि लेखी दिलेल्या निरोपात आपले मनोगत व्यक्त करणे. अहो इथं काय दिलंय, पत्रलेखन दिलंय. इथं लेखन शब्द याच वाक्याचे फक्त लेखी, आणि पत्र हे एक तोंडी निरोप पाठवण्याच्या ऐवजी लेखी निरोप असतो तो, म्हणून हे त्यांचं उत्तर आहे 4 नंबरचं. बाकी दुसरं त्याच्यात बसत नाही. कडून करवी द्वारामुळे योगे, तर हे सगळे जे आता समजा तुम्ही एक प्रश्न पहा, वाऱ्यामुळे कपडे वाळतात, तर वाऱ्याने कपडे वाळतात. मला पोस्टाद्वारे पत्र मिळाले, मला पोस्टाने पत्र मिळाले. हे द्वारा आणि मुळे हे शब्द तृतीयचं काम करतात, म्हणून ही तृतीय विभक्ती लक्षात ठेवा. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधी असते, आता हा 28 नंबरचा प्रश्न आहे, एकच उद्देश आणि एकच विधी म्हणलं तर केवळ वाक्य असतं, बाकी तिथं विशेष नाही काही, फक्त केवळ आणि केवळ वाक्य असतं. 28 नंबर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर केवळ वाक्य आहे. आता दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द ओळखा. दुश्मनला रिपू समानार्थी आहे, रिपू समानार्थी आहे, वैरी समानार्थी आहे, शत्रू समानार्थी आहे, आणि कलह म्हणजे भांडण हा समानार्थी शब्द नाही. ओहो, अबब, ओ बापरे, अहो, अरेच्या. आणि मी तुम्हाला एक गंमत सांगतो लेकरांनो, लक्ष द्या जरा इकडे. आरेच्या हा शब्द तुमच्या आयुष्यामध्ये इथं काळजात कोरून ठेवा. दुसऱ्याचं कोणाचं नाव कोरून ठेवण्यापेक्षा तिथं आरेच्या शब्द तुमच्या काळजावरती कोरून ठेवा. 1 मार्क मिळेल आणि नोकरी मिळेल. हा प्रश्न आतापर्यंत 8 वेळेस विचारलाय आणि हा आश्चर्यकारक शब्द आहे. आश्चर्य म्हणजेच इथं संमती, प्रशंसा, शोक याचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. ते आश्चर्यकारक मध्ये मोडतं आणि तो आश्चर्यामध्ये. आरेच्या शब्द एवढा जर पाहिलं की अबाबत आहे बापरे वगैरे ओ, तर परंतु तरी पण आरेच्या शब्द आतापर्यंत 8 वेळेस परीक्षेला विचारलाय. ठीक आहे, तर आता इथं पुढचा प्रश्न आहे. आता नेक्स्ट स्लाइड आपली 31 नंबरचा प्रश्न आहे. तर 31 नंबरच्या प्रश्नामध्ये आता आपण पाहूया वाक्याचा प्रकार. पुढील केवळ वाक्य ओळखा. मोसमी वारे वाहू लागली आणि पावसाला सुरुवात झाली आणि वापरलं केवळ वाक्य नाही. जमिनीवरून एखादी सुसर पाण्यात जावी तशी अलगद डोहातल्या पाण्यात उतरली. जमिनीवरून एखादी सुसर पाण्यात जावी तशी ती अलगद जशी तशी म्हणलं तर हे पण वाक्य नाही आहे इथं, तशी. ओके. आदिवासी जंगलात शिकार करून, इथं तर करून प्रत्यय आहे त्याच्यामुळे हे तर 100% आहे. सगळंच जरी बदलत होतं तरी ती मात्र भूतकाळात तशीच जगत होती. मग इथं जरी तरी हा शब्द आहे. मग जरी तरी हा जो शब्द आहे, तर इथं जरी आणि तरी जर आता हे मिश्र वाक्य आहे. मग जमिनीवरून एखादी सुसर पाण्यात जावी तशी, मग जशी हा शब्द इथं टाकलेला नाही, जसे तसे याच्यातली द्यायची पण गरज नाही. म्हणजे या ठिकाणी हे तुमचं फक्त 3 नंबरचं वाक्य केवळ वाक्य, बाकी कोणतंच केवळ वाक्य नाही. क्रिया केव्हा घडली, कशी घडली व कोठे घडली ह्या सांगणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात, तर क्रियाविश्राव्य म्हणतात. हा एकदम फालतू प्रश्न आहे, याचा काही संबंधच नाही. पहिली गोष्ट एकदम आपला आतापर्यंत 7-8 वेळेस विचारला प्रश्न आहे. आघात रहित जोडाक्षरांचा योग्य गट ओळखा. आणि मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आय फील व्हेरी प्राऊड अबाउट इट बिकॉज दिस टॉपिक आय हॅव रिटन ओनली यू कॅन फाइंड ओनली इन माय बुक. म्हणजे मला असं वाटतं की हा मला कसं सुचलं काय माहिती नाही, परंतु मी माझ्या पुस्तकात टाकलेले हा एकमेव पुस्तकात माझ्या टॉपिक आहे आघात युक्त शब्द. म्हणजे मी पाहतो, म्हणजे मला असं वाटतं की बा हे माझ्याकडून एक चांगलं कार्य झालं की आघातयुक्त शब्द मी टाकले आणि हा प्रश्न आलाय परीक्षेला. तर पुण्य, कन्या, वन्य हे पाहायची गरज नाही. न्यवरती जोर येतो, लक्षात ठेवा. इथे हे जोरयुक्त शब्द येतं.
मान्य, धन्य, कल्याण याच्यावरती आहे. पण हे कनेर, आम्ही, ज्या ठिकाणी आम्ही तुम्ही शब्द आहेत ना, हे दोन्ही शब्द जर असेल तर जोरच नसतो त्याच्यामध्ये. मग सी आणि डी आघात राहील शब्द फक्त सी आणि डी मधले, तर बाकी कोणताच नाही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर पुढचा 34 नंबरचा प्रश्न आहे. 34 नंबरच्या प्रश्नामध्ये इथं आहे, पुढीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला नाही? पेपर, तिकीट आहे, पगार नाही आहे, पगार पोर्तुगीज आहे आणि मोटार पण आहे, फक्त पगार नाही आहे. अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे म्हणजे हातावर पोट भरणे. हातावर पोट भरणे म्हणजेच आपण दररोज काम करणे आणि त्याच्यावरती पोट भरणे. हातावर पोट भरण्याचा अर्थ असतोय दररोज काम करणे आणि त्याच्यावरती पोट भरणे. ओके, ठीक आहे. व्यक्ती किंवा संस्थेची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती जी स्मरणिका प्रकाशित होते त्याला काय म्हणतात? आता हा 36 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याला म्हणतात अमृत महोत्सव. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे अमृत महोत्सव. पहा, अमृत महोत्सव त्याचं उत्तर आहे. याचा हा प्रश्न 36 नंबरचा. सुवर्ण महोत्सव म्हणले काय असतं तर 50 वर्ष असतं आणि शतक म्हणजे 100 वर्ष असतात ते. तर हां, आता नेक्स्ट घेतो मी 36 नंतर. आता पुढचा प्रश्न राहील 37चा. 37 आता 37 मध्ये नंतर 37 दिशाभूल या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता दिशाभूल हा जो शब्द आहे याचा योग्य अर्थ जर विचार केला, दिशा चुकणे परत आहे, भुरळपण आहे, भ्रम होणे, विचाराचा गोंधळ होणे. तर याच्यामध्ये 37 नंबरचा जो हा पर्याय आहे तर 37 नंबरच्या पर्यायामध्ये माझं असं मत आहे, बाकी कोणाला काय वाटतं असेल मला माहिती नाही बरं का. तर याचं उत्तर माझ्या मते दिशा चुकणे, भुरळ पडणे पण आहे. मग दिशा चुकणे आणि भुरळ पडणे ज्याच्यात तुमचं ए आहे ते तुमचं उत्तर बरोबर आहे. याच्यात पण ए, याच्यात पण बरोबर, याच्यात पण ए. याचा अर्थ याचे उत्तर विचारांचा गोंधळ होणे, संभ्रम होणे, भुरळ पडणे, सगळे सर्व पर्याय बरोबर असायला पाहिजे असं माझं मत आहे. हे दोन तर 100% दिशा चुकणे आणि भुरळ पडणे हे पण आहे. मग भुरळ पडण्याचा अर्थ काय सांगा? विचारांचा गोंधळ होणे. माझ्या मताप्रमाणे याचं उत्तर 4 बरोबर आहे. ओके, ठीक आहे. आता इथं आहे न्यूनत्वबोधक उभय अव्यय कोणते तर ते आपल्याला पाहायचं आहे. आता न्यूनत्व म्हणलं तर पण, परंतु आहे आणि पण परंतु बरोबर बाकी आणि तरी. आता पहा, सर्व काही ठीक आहे तरी बाबांना थोडा ताप आहे. परंतुचा अर्थ आहे तरी हा शब्द परंतु अर्थानेच वापरतात. म्हणून बाकी सगळं छान आहे परंतु बाबांना ताप आहे, सगळं छान आहे बाकी बाबांना थोडा ताप आहे, बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे हे दोन तुमचे उत्तर आहेत त्याचे, बी आणि डी. मग बी आणि डी उत्तर बरोबर, तुमचं 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. कायमचे लक्षात राहणारे आणि हा जो प्रश्न आहे हा थोडासा गोंधळ टाकणारा जरी असला तर या ठिकाणी याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर, ती गोष्ट चिरंतन आहे, कायमस्वरूपी टिकणारी आहे, ती कायम आठवणीत राहील. आजचा सामना अविस्मरणीय आहे. हे 2 शब्द आहेत, चिरंतन अविस्मरणीय. तुमचं उत्तर ए आणि सी उत्तर बरोबर आहे. तुमचं ए आणि सी पर्याय क्रमांक तुमचं 1 नंबर उत्तर आहे. चिरंतन आणि अविस्मरणीय. चिरंतनचा अर्थ होतो न पुसणारा, अस्पष्ट न होणारा, कायमस्वरूपी टिकणारा, त्याला चिरंतन म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुमचा 40 नंबरचा जो प्रश्न आहे तर 40 नंबरचा प्रश्न पहा. ऱ्हस्व दीर्घाच्या नियमानुसार कोणते शब्द बरोबर येतं? जो शब्द एकाक्षरी असतो तो शब्द दीर्घ असतो. उकार असो किंवा वेलांटी असो, दीर्घ असतो. मग या ठिकाणी हे आणि हे तुमचं बरोबर आहे, ए आणि बी बरोबर आहे, बाकी तिकडचे चुकले तुमचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आता आपला किती नंबरचा? 41 नंबरचा. आता 41 नंबरच्या प्रश्नामध्ये जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुष असते. आता हा तर फालतू प्रश्न आहे, हा भावी प्रयोगाचा प्रश्न आहे. कारण हे तृतीय पुरुषी जे आपण काय म्हणतो की नपुंसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी दोघांनुसार न बदलणारे क्रियापद असेल तृतीय पुरुषी असतं, ते भाववाचक असतं. ते संयुक्त वाक्याचे उदाहरण सांगा. आणि मला असं वाटतं इथं काहीतरी गोंधळ आहे संयुक्त वाक्याच्या बाबतीमध्ये. इथं या प्रश्नामध्ये काहीतरी गोंधळ आहे. आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही वाचलो. आता परिणामदर्शक आहे, हे संयुक्त वाक्य आहे, हे आहे. त्यानंतर आरती सुरू झाल्यावर घंटाना सुरू झाला, इथं प्रत्यय जोडलाय, हे नाही आहे. जेव्हा आरती सुरू आली तेव्हा घंटाना सुरू आला,
हे पण नाही आणि हे नाही, काय गोंधळ नाही इथे. आणि जे मारते हे पण मिश्र वाक्य, हे पण नाही. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून या ठिकाणी हे मात्र मिश्र वाक्य, म्हणजे तुमचं संयुक्त वाक्य फक्त पहिलं वाक्य. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, खिडकीत, कितीक, लाडूत, नदीत. आता हे जे शब्द आहेत यांचं काय. आता खिडकी अधिक आत, खिडकी अधिक आत, याच्यामध्ये ई हा स्वर कायम राहिलाय आणि आ हा स्वर गेलाय, म्हणजे या ठिकाणी हा पूर्वीचा स्वर राहिला, म्हणजे पूर्वरूप संधीची उदाहरणे सगळी पूर्वरूप संधी. संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखा. संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखा. इथं काहीतरी गोंधळ आहे, पहिल्या वाक्यात नव्हतं. इथं पा, लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखायचे, हे तर आहे. रात्र फार झाली होती परंतु गाडी आलीच नाही, हे संयुक्त वाक्य आहे. जेव्हा एसटी सुटली तेव्हा अंतू शेटनी आपले डोळे पुसले, हे वाक्य मिश्र वाक्य, हे मिश्र वाक्य. ठीक आहे. आणि किशोरीने खूप अभ्यास केल्यामुळे ती परीक्षेत उत्तीर्ण झाली. आता संयुक्त वाक्य नसलेले वाक्य आणि आता मात्र इथं गोंधळ झालाय आणि हा प्रश्न 100% रद्द आहे. स्टार करून ठेवा. संयुक्त वाक्य नसलेलं वाक्य विचारले त्यांनी, याच्यात संयुक्त वाक्य नसलेले 2 वाक्य येतात, हे मिश्र वाक्य आणि हे केवळ वाक्य. किशोरीने खूप अभ्यास केल्यामुळे ती परीक्षेत, मी तरी म्हणतो कोणत्या तरी वाक्यात गोंधळ आहे काहीतरी, हा प्रश्न डायरेक्ट चुकलाय, लक्षात ठेवा. किशोरीने खूप अभ्यास केल्यामुळे ती परीक्षेत उत्तीर्ण झाली, हे वाक्य केवळ वाक्य. म्हणजे याच्यामध्ये संयुक्त वाक्य सोडून इतर प्रकारचे वाक्य विचारले, त्यात 2 वाक्य येतं. याच्यात 3 संयुक्त वाक्य देणं आवश्यक होतं, परंतु नाही दिले त्यांनी. जेव्हा एस टी आली तेव्हा, हे तर मिश्र वाक्य, जोडीसोबत नव्हे असलं की डायरेक्टच मिश्र वाक्य असतं. तुमचा प्रश्न कॅन्सल झाला, मी स्टार करून ठेवतो. याचं मी रेफरन्स पाठवला आयोगाला, काय अडचण नाही. तो प्रश्न रद्द होणार आहे, मी तुम्हाला सांगतो. हां, आता पुढचा प्रश्न आहे. एकाच काळात हयात असलेले, समकालीन असतात ते, ज्याने पुष्कळ ऐकले बहुश्रुत आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या जोड येतात 2 आणि 3. मग 2 आणि 3 नाही, कसं 2 नाही 3, हां 3 आणि 2, मग 3 आणि 2 हे उत्तर आहे तुमचं. मग याचा अर्थ 4 आणि 1, याला हे 4 आहे आणि इथं 1 आहे. म्हणजे एकाच काळात हयात असले, समकालीन, ज्याने पुष्कळ ऐकले वाचले तो बहुश्रुत असतो, ज्याचे वर्णन करता येत नाही अवर्णनीय, आणि ज्याला मुले बाळे नाहीत असा निपुत्रिक. बहुतेक प्रश्न आपल्या पुस्तकातले आहेत बरं का. म्हणजे इंग्लिशचे पण प्रश्नपत्रिका सोपी होती. मी ज्या टॅक्टिस सांगितलं होतं त्याप्रमाणे जर गेला असेल तुम्ही तर एकदम प्रश्नपत्रिका सोपी होती. म्हणजे मला असं वाटतं की बा थोडेफार प्रश्न फक्त शब्दांचं इकडून तिकडून खेळ केलाय, बाकी सगळं पुस्तकातलंच विचारलेलं आहे. ठीक आहे. आता पुढची स्लाईड घेतो. आता हे किती नंबरचा प्रश्न होता समजा, हा होता 45 नंबरचा. आता पुढची नेक्स्ट स्लाईड घेतो. 46 नंबरचा प्रश्न. हां, आता 46 नंबरचा प्रश्नामध्ये पहा, तोंडी लावणे हा शब्द कोणता आहे. तर तोंडी लावणे हा अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पंकेरुह, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, अग्रेसर आणि तोंडी लावणे हे अलुक तत्पुरुषाचे एकूण 5 उदाहरणं येतं. तर अलुक तत्पुरुषामध्ये हे उदाहरण आहे आपल्या मराठीमधलं. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, या वाक्याचा क्रियापदावरून प्रयोग ओळखा. आता वाढवावे की वाढवले, इथं आई वडिलांनी, याला पण प्रत्यय याला पण प्रत्यय, हा भावी प्रयोग आहे, 100% भावी प्रयोग आहे. ठीक आहे. पुढचा प्रयोग आहे, पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर पियुष म्हणजे अमृत आहे, तर अमृत सुद्धा पियुख, याला विष हा शब्द आहे. तर तो शब्द विष हा शब्द आहे. पियुष आणि विष म्हणजे अमृत आणि विष त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढे, अर्जुनाला मासा दिसला, आणि याच्यामध्ये बऱ्याचशा पोरांचा गोंधळ झाला. अर्जुनाला मासा दिसणारा कोण आहे सांगा, मासा, याला प्रत्यय नाही. मग हा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग, आणि कर्तरी प्रयोगामधला अकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी, याचं उदाहरण 2 नंबरचं आहे. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, लहान रक्कम नव्हे, याचा उलटा आहे, तो मोठी रक्कम आहे, होकारार्थी वाक्य येते. पत्राची वैशिष्ट्ये सांगा. आता पत्राची वैशिष्ट्ये सांगा हा फालतू प्रश्न आहे. मला तर ह्या प्रश्नाचं कशाला काय विचारलं असेल मला काही कळत नाही. स्पष्टता, अचूकपणा, सुटसुटीतपणा, नम्रता, हे लहान लेकरांच्या 11वी 12वीचे प्रश्नपत्रिका काढणारे असतील कोणतरी, त्यांनी हे घोटाळा घालून ठेवलाय. हे पहा, सर्व वरील बरोबर येतं, याच्यात काहीच चुकलेलं नाही. स्पष्टता पाहिजे, अचूकपणा पाहिजे, सुटसुटीतपणा, नम्रता, हे सगळे पाहिजेत. तुम्ही काही शिवाय देऊ शकत नाही पत्रामध्ये. ठीक आहे.